प्लॅन करा, किती परफेक्टली प्लॅन केलं तरीही ते युनिव्हर्सल जे आहे ते घडणार आहे आणि ते खूप छान असणार आहे. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. हॅलो गाईज, मी दीक्षा आणि वाईफ विथ दीक्षामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो आजचा व्हिडिओ मी एका कारणाने बनवला आहे, कारण एक गोष्टी मी ऑब्झर्व केली. सो मला असं वाटलं की ते मी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. कारण असं खूपदा होतं की आपण काहीतरी प्लॅन करतो आणि होतंच काहीतरी वेगळं, राईट. तर त्यामुळे असंच काहीतरी माझ्यासोबत घडलेलं आहे. मीन्स 5 वर्ष आधी जेव्हा माझा बड्डे होता, सो त्यावेळेस मी माझ्या ताईकडे माझा बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यावेळेस मी ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता. ओके, सो हे 5 वर्ष आधीचं होतं. त्यानंतर यावर्षी 2025मध्ये जेव्हा माझा बड्डे होता तेव्हा मी सगळं वेगळं प्लॅन केलेलं आणि तेव्हा मी विचार केला की माझा बड्डे मी नागपूरला फॅमिलीसोबत स्पेंड करणार. देन त्याच्यानंतर मी ड्रेस पण विचार केला होता की मी लॅव्हेंडर कलरचा ड्रेस घालणार आहे. देन त्या लॅव्हेंडर कलरच्या ड्रेसमध्ये मी कशी ज्वेलरी घालणार, काय बो लावणार, कशी हेअरस्टाईल करणार, हे सगळं मी विचार केला होता. ओके, पण ऑन मोमेंट काहीतरी प्लॅनमध्ये चेंज झाला आणि मला माझ्या ताईकडे ट्रॅव्हल करावं लागलं माझ्या बड्डेच्या दिवशी. ओके, सो मी माझा बड्डे आफ्टर 5 इयर्स माझ्या ताईच्या घरी सेलिब्रेट केला, माझ्या ताईच्या लोकेशनला. अँड देन काहीतरी इश्यू आला त्या लॅव्हेंडर कलरच्या ड्रेसमध्ये आणि लकीली मी एक ड्रेस माझ्यासोबत कॅरी केला होता, तो म्हणजे ब्ल्यू कलरचा ड्रेस. ओके, तर हे सगळं मला नॉर्मल वाटलं जेव्हापर्यंत मी रिअलाईज नाही केलं की मी ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला आहे. मग मला असं झालं की अरे 5 वर्ष आधी तर मी सेम माझ्या ताईकडे बड्डे सेलिब्रेट केला, मी ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता आणि आत्ता जेव्हा 2025मध्ये मी विचारही नव्हता केला की मी ताईकडे बड्डे सेलिब्रेट करणार किंवा मी ब्ल्यू कलरचा ड्रेस घालणार. पण मीन्स ते योगायोग ठरलं की मी ताईकडे आली आणि ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला जो मला घालायचा नव्हता. आणि मी जस्ट हेअर स्पा करायला गेली होती आणि काय सुचलं काय नाही काय माहीत नाही आणि मी स्ट्रेटनिंग करून आली, जे की त्या ड्रेसवर मॅच झाले. कॅन यू बिलीव्ह की हे खूप नॉर्मलचं आहे, बट स्टील की मला असं वाटलं की तुम्ही कितीही छान प्लॅन करा, परफेक्टली प्लॅन करा, पण होतं तेच जे व्हायचं असेल आणि युनिवर्स जे ठरवतं ते होतं आणि चांगल्यासाठी होतं. कारण जर तुम्ही बघणार ना, मी माझे दोन्ही फोटोज अपलोड करणार आहे. माझं 5 वर्ष आधीचा फोटो की मी कसा सेलिब्रेट केला होता आणि त्याच्यानंतर 2025मध्ये माझा बड्डे कसं सेलिब्रेट केला. सो जे पण मी प्लॅन नाही केलं ते अकॉर्डिंग नाही झालं, बट जे पण झालं ते खूप छान झालं की मी मस्त ड्रेस घातला, मस्त तयारी केली अँड हेअरस्टाईल पण मॅच झाली, खूप छान वाटत होती. सो मला फक्त एवढं या व्हिडिओ थ्रू सांगायचं होतं की मी कितीही प्लॅन करा, किती परफेक्टली प्लॅन केलं तरीही ते युनिव्हर्सल जे आहे ते घडणार आहे आणि ते खूप छान असणार आहे. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. ओके, तर हाच एक मोटिव्ह होता माझा व्हिडिओ बनवण्याचा की हे सांगायचं की तुम्ही कितीही परफेक्टली प्लॅन केलं तरी ते होणार नाही. जे व्हायचं आहे तेच होतं. त्याच्यामुळे इतकी झंझट करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही किंवा हा विचार नाही करायचा की असं का झालं तसं का झालं, मी जे विचार केला ते तसं का नाही झालं. कारण जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि ते तुमच्यासाठी योग्य असते. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी काय योग्य आहे ते होणं, राईट. फॉर सम टाईम तुम्ही हा विचार कराल की ओके ते माझ्यासाठी चांगलं नाही झालं, का असं झालं. बट जेव्हा काहीतरी वेळ निघून जाणार, 2-3 महिने म्हणा, वर्ष म्हणा, त्यानंतर तुम्हाला रिअलाईज होतं की अरे नाही, हे नाही झालं असतं तर हे असं नाही असतं, राईट. तर मग आत्ता जे आपण आहे ते होण्यासाठी ते होणं गरजेचं होतं, राईट. तर होप तुम्हाला हे आवडलं असेल
ती खूप छोटी स्टोरी होती, खूप नॉर्मलची होती, बट स्टील म्हणजे मी ज्या प्रकारे विचार केला की म्हणजे मी विचारही नव्हता केला, ती गोष्ट घडली. ओके, आणि ती इतके कोइन्सिडेंटली घडली आहे की मला असं वाटलं की मी हे शेअर करायला पाहिजे. सो वाईब विथ दीक्षामध्ये स्वागत आहे तुमचं. तुम्ही माझ्यासोबत वाईब करा, मी पण तुमच्यासोबत वाईब करते आणि अशी जुळून राहा माझ्यासोबत. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.